जय श्रीराम मित्रांनो, प्रॉब्लेम टेस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आजपर्यंत ते नवीन विषय घेऊन आलो. आजचा विषय आपला असा आहे की स्वेटिंग ज्याने म्हणजे फॅट लॉस होतं का वेट लॉस होतं. भरपूर जणांना डोक्यात असतं की वर्कआउट केल्यानंतर घाम आल्यावर आपला फॅट लॉस झालं, आपलं वेट लॉस झालं. भरपूर जण त्यासाठी कार्डिओ करतात, फॅट लॉसची एक्सरसाइज करतात, फ्लोर एक्सरसाइज करतात किंवा भरपूर जण काय करतात सुसेन कोट घालून वर्कआउट करत असतात, कोणी रेनकोट घालून वर्कआउट करत असतात की जास्त घाम यायला पाहिजे. जितकं घाम येईल भरपूर जण वर्कआउट करत असताना फॅन बंद करून देत असतात की जितका घाम येईल तेवढा आपला वेट लॉस होईल, तेवढा आपला फॅट लॉस होईल. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे, क्लिअर करणार आहे की जास्त घाम आला तर वेट लॉस फॅट लॉस होतं का. सर्वात पहिले तुम्ही जेव्हा वर्कआउट करता तेव्हा तुम्हाला जो घाम येतो त्याच्याने तुमचं वेट लॉस होत नाही, त्याच्याने तुमचं वॉटर लेवल कमी होत असते शरीरामध्ये. जो घाम येत असतो ना ते तुमचं पाणी, शरीरातलं पाणी निघालेलं असतं. म्हणून तुम्ही वर्कआउट करायला लगेच वेट चेक केलं तर तुमचं वजन हे कमी झालेलं दिसेल. पण एक लक्षात ठेवा, जसं तुम्ही काही वेळानंतर पाणी पिणार ना तर तुमचं वजन हे पूर्णतः जसं तसे झालेलं असेल. म्हणून डोक्यातून काढून टाका की वेट लॉस करत असताना, फॅट लॉस करत असताना घाम आला म्हणजे फॅट लॉस झाला. तुमचा फॅट लॉस केव्हा होणार आहे? जेव्हा तुम्ही कॅलरी डिफिशियंट वर जाणार आहे, डाएट मध्ये कॅलरी डिफिशियंट वर जाणार, तेव्हा तुमचा फॅट लॉस वेट लॉस होणार आहे. कारण की बॉडी ही स्टोर फॅट वापरत असते, तेव्हा हा आपला वेट लॉस फॅट लॉस होत असतो. म्हणून वर्कआउट करत असताना किंवा सुसेन कोट घालून किंवा रेनकोट घालून किंवा फॅन बंद करून तुम्ही वर्कआउट करत असताना तुम्हाला घाम येतो तर हे विचारात आणू नका की माझं फॅट लॉस वेट लॉस होत आहे. ते तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी करताय म्हणून तो घाम होतो. तर मित्रांनो, आता आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री